2 3 हे बघा, हा दक्षिणेकडच्या टोकापासून तिसरा आहे ना, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, नंतर इथे चौथा, पाचवा, सहावा आणि काय सांगा रे, सातवा, अशी 7 माणसं इथं असावीत. ठीक है, दिखा दो. अशा एरो केलं ते चालतील. आता हा 7 नंबरचा माणूस, हा 6 नंबरचा माणूस, हा 5 नंबरचा आणि हा कोणता रे बाबा 4 नंबरचा. एकदा मोजून घ्या बेटा. चला नंबर बघा, 1 2 3 4 5 6 7. अजिबात घाबरायचं नाही, माणसं बसणारच. नाही बसलं तर प्रश्न रद्द होईल, तो टेन्शन घ्यायचं नाही. आता इथे येऊ आपण. काय काय स्किप केलं होतं वाचायला घ्या. काय स्किप केलं सांगा. 3 नंबर स्किप केलं होतं मी इथं. काय होतं सांगा, हे झालं होतं आपलं, हे झालंय. वाचा काय दिलं इथं. बी हा अगदी टोकाला आहे. आता तुम्ही सांगा, बी अगदी टोकाला म्हणजे एकतर 1 नंबरला, नाही तर किती नंबरला, 7 नंबरला. पण नेमकं ते म्हणतात आता शेजारी कोण आहे रे, ई. आता याचा शेजारीचं ई असेल तर लक्षात घ्या, इथं बी जर आपण लिहिला समजा तर प्रॉब्लेम काय सांगा, शेजारीला जागाच नाही राहत. मग एक काम करा ना, मग आपण काय करूया, आपण नंबर बदलू, त्याला इकडे टाकून देऊ आपण. लिहा इथं बी हा अगदी टोकाला, तर बी ह्या टोकाला लिहा. आणि त्याचा शेजारी कोण आहे रे, ई. त्याला देऊन टाका ई इथे. नेक्स्ट पुढचं वाचा. जी हा ई आणि एफच्या मध्यात. संपला विषय. ई आणि कोणाच्या मध्यात, एफ यांच्या मध्यात कोण आहे सांगा रे, जी. हे काय मस्त, एकदम मस्त बसलं ते. ई जी हा कार्यकर्ता ई आणि एफच्या मध्यात आहे. संपलं. ओके, सगळी नावं आली, एक नाव राहिले, कोण सांगा. ए बी सी डी. ए राहिला ना रे, इथे लिहून टाका ए. आता प्रश्न आहे का माझे. प्रश्न हा दिलाय तो चुकून आन्सर डायरेक्ट वाचून पण निघाला एखाद्याचं, तो अतिशहाणा. बाकीचे ऐका, असंच सॉल्व्ह करायचंय. कारण परीक्षेमध्ये प्रत्येक गोष्ट डायरेक्ट सॉल्व्ह नसते होत. ठीक आहे, आता हे होते सॉल्व्ह. एक वाक्य असं आहे त्यात सॉल्व्ह होते, पण ते नंतर वाक्य, स्टार्टिंगला वाक्य नाही ते, मी त्यानंतर बोलतो. प्रश्न आला समजा, सगळ्यात खाली कोण आहे, ए. खालून चौथा कोण आहे, खालून चौथा एफ आहे. खालून चौथ्या व्यक्तीच्या डावीकडे दुसरा कोण, खालून चौथ्या व्यक्तीच्या डावीकडे पहिला जी आणि दुसरा कोण आहे, ई आहे. असे जर प्रश्न आले ना पेपरमध्ये, तर इमानदारी डायग्राम कंप्लीट काढावी लागतं. कळालं मी काय म्हटलं ते. आता यांनी काय दिल्या प्रश्नामध्ये, तो जुगारमध्ये लागतो. जुगार प्रश्न बघा कसा तो. त्याने सांगितलं त्या प्रश्नामध्ये, जीच्या उजवीकडे कोण आहे. कोणाच्या सांगा रे बाबांनो, जीच्या उजवीकडे कोण. तर जीच्या उजवीकडे कोण म्हणजे इथं कोण ना. हा, मग त्याने एक हिंट दिली जीच्या नावाने, का ही वाली. काय हिंट दिली वाचावरती. जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे. जी हा कार्यकर्ता कोणाकोणाच्या मध्यात आहे सांगा, ई आणि एफच्या. तर ई आणि एफच्या मध्यात, ना तर एफ आणि ईच्या मध्यात, असं वाक्य म्हणतं ना काहीतरी ते. मग आता तुम्हाला शॉर्टकट सांगायचं म्हटलं तर मी असं सांगू शकतो, अरे काय नाही बघा, जी हा ई आणि एफच्या मध्यात, जी हा ई आणि एफच्या मध्यात, ई आणि एफच्या मध्यात. आणि मग तो म्हटला जीच्या उजवीकडे कोण, तर सांगा जीच्या उजवीकडे एक तर कोण असेल, एफ नाहीतर ई. आणि ऑप्शन मध्ये फक्त कोण दिलाय, एफ.